जय शिवराय मित्रांनो, आज मी आलो आहे पुन्हा सह्याद्रीमध्ये भटकंती करायला। तर आपल्या योगी देशमुख ब्लॉगमध्ये मी योगेश आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, माझ्यासोबत आज आहे ट्रेकसाठी अमोल। आणि आज सह्याद्रीमध्ये भटकत असताना जो फार मोठा चर्चेत असलेला आणि सगळ्यांच्या परिचयाचा असा किल्ला आज आम्ही ट्रेक करण्यासाठी निवडलेला आहे। दसऱ्यानंतरचा हा आमचा पहिलाच ट्रेक आहे। तो आम्ही आज आलो आहे पवन मावळामध्ये, म्हणजे लोणावळ्यामध्येच जो पवन मावळा एरिया म्हटला जातो त्याच्यामध्ये तिकडे आम्ही आलो आहे। आणि तिथे असलेला विसापूर किल्ला, या विसापूर किल्ल्याचा ट्रेक आम्ही आज करतो आहे। लोहगड मागे आपण केलेला आहे, सो आपण आज विसापूर किल्ला ट्रेकला चाललो आहे। गाडी थोडी मागे आपण पार्क केली आहे आणि ह्या माझ्या पाठीमागे जो रस्ता दिसतो आहे या रस्त्याने आपण आता विसापूरकडे कूच करतो आहे। तर चलो ट्रेकला सुरुवात करूया आपण इथून। मित्रांनो, अगदी 5 मिनटं चालत आपण पुढे आलो आहे। जो साधा रस्ता होता मातीचा, आणि आपण पोचलो आहे या विसावा पॉईंटला, म्हणजे जे विसावा हॉटेल आहे तिथे आपण आलो आहे। आणि तिथूनच अगदी बरोबर मागे आपल्याला दिसतो आहे आपला विसापूर फोर्ट। मित्रांनो, आम्ही गाडी खाली लावली आहे कारण आम्हाला थोडा रस्त्याचा डाऊट वाटत होता। पण जेव्हा वरती चालत आलो तर हे लक्षात आलं की वरती गाडी व्यवस्थित येऊ शकते जेव्हा पाऊस नसेल त्यावेळेला। तर तिथे बघा बऱ्याचशा बाईक लावलेल्या आहेत आणि मागे काही 4 व्हीलरही आहेत। तर आपण आता जातो आहे विसावा किल्ल्याकडे। तर तिथे बघा अगदी स्टार्टिंगलाच खूप छान माहिती दिलेली आहे पुणे वन विभाग यांच्याकडून। गडावरती कुठले कुठले प्राणी आहेत किंवा सापांपासून कशी काळजी घेतली पाहिजे याची पूर्ण माहिती, छान माहिती दिलेली आहे। आणि तिथूनच अगदी थोडं पुढे आलं की आपल्याला चालू होतं आहे विसापूरचा मुख्य ट्रेक। त्या ट्रेकच्या पायऱ्या आपण इथे बघतो आहे, हे बघा त्या मागे पायऱ्या आहेत आणि इथूनच आपला विसापूरचा ट्रेक चालू होतो आहे। मित्रांनो, त्या पायऱ्या जिथे लागतात तिथून लगेचच अशी ही चढाई चालू होते। ॲक्च्युली हा पूर्ण दगडातला मार्ग आहे, म्हणजे आपण जो कोकण दरवाजा म्हणतो त्या बाजूने आपण आता वरती चढतो आहे। आणि बघा संपूर्ण जंगलातून हा मार्ग असा जातो, बघा संपूर्ण जंगलातून जाणारा हा मार्ग आहे। मित्रांनो, आता आपण विसापूरचा ट्रेक करतोय आणि माझ्या पाठी आपण बघताय ही कारवी फुललेली आहे जंगलातली। 7 वर्षानंतर ह्याला एकदा फुलं येतात। त्याच्या बरोबर बाजूला बघा, त्या बाजूचीच कारवी आहे, त्याला अजिबात फुलं आलेली नाही आहे, म्हणजे कदाचित ही मागची 1-2 वर्षापूर्वी त्याला फुलं येऊन गेली असतील। आणि बघा किती छान अशी कारवी इथं फुलली आहे। मित्रांनो, आता आपल्याला ह्या दगडांच्या घरीतून वरती चढायचं आहे। बघा अशी मोठी दगड आहेत, या दगडातून आपल्याला वरती चढायचं आहे। जेव्हा प्रचंड पाऊस असेल तेव्हा इथून जेव्हा प्रचंड पाऊस असेल ना तेव्हा इथून वरतून सगळा पाण्याचा प्रवाह येत असणार आणि त्यावेळेला इथून ट्रेक करणं फार मुश्किल होत असेल। याला पण काही ट्रेकर्स मंडळी खाली उतरत आहेत आणि बघा इथूनच असं खाली जायचा रस्ता आहे। व मित्र, तटबंदी आता आपल्या समोर दिसायला लागली आहे। या बाजूला संपूर्ण तटबंदी, प्रशस्त असा हा किल्ला आहे। मित्रांनो, तो वरती चढतोय। मी आपल्याला थोड्या पूर्वी जो मार्ग दाखवला तिथूनच वरती चढतोय। पण थोडंसं आपण निरीक्षण केलं ना तर पाठीमागे बघा आज प्रॉपर घडवलेला दगड दिसतोय। त्याच्या बाजूलाही बघा हा पूर्ण असा दगड दिसतोय, चिजलिंगचे मार्क्स पण आहेत। म्हणजे कोणत्या काळी निश्चित हा पायरी मार्ग असू शकतो। एकतर इंग्रजांनी जेव्हा 1818मध्ये किल्ले घेतले सगळे, तर किल्ल्यांचा मेन मार्ग जे आहेत म्हणजे किल्ल्यावरती येणारा जो पायरी मार्ग असेल किंवा कुठलाही दरवाजे असतील, तटबंदी असतील, बुरुज असतील,
ते निकामी करण्याचं काम केलं. तर विसापूरलासुद्धा हीच परिस्थिती असणार, कारण एकेकाळी निश्चितच हा पायरी मार्ग होता, परंतु आज पूर्ण निस्तारभूत केलेला पायरी मार्ग दिसतो आहे. आणि वरतून पाण्याचा प्रवाह इथूनच जात असल्यामुळे त्या दगडीसुद्धा वरतून खाली आलेलं आपल्या सगळं दिसतं आहे. तर हा बघा संपूर्ण आता खडा चढाई समोर दिसते आपल्याला, आणि ही चढाई चढून आपल्याला वरती जायचं आहे. छोटा पॅच आहे, पण थोडा दमचाक निश्चित करतो आहे. मित्रांनो, ऑलमोस्ट 90% आपण वरती चढत आलो आहे आणि बघतो ही समोर ढासळलेली तटबंदी. शेवटच्या घटका मोजत आहेत. कधीही तटबंदी बघा ही वरतून खाली येऊ शकते, म्हणजे काय नाही तसं बाजूला दगड जो आहे तो सगळा सटकलेला आहे. तर समोरही दिसतं आपल्याला. फायनली मित्रांनो आपण विसापूर किल्ल्याच्या टॉपवरती आलेलो आहे. मित्रांनो आता आपण विसापूरच्या टॉपवरती आलो आहे, आणि बाजूला जे आपण बघतोय ना, तर एकंदर इथली परिस्थिती बघितली निश्चित हा त्यावेळेचा दरवाजा असू शकतो, कारण बाजूला दगड आपण जो बघतो त्याच्या बाजूला हा जो बुरुज आपण सगळा बघतोय, आणि ह्या बुरुजाच्या बाजूला देवळी. तर एकंदर इथलं स्ट्रक्चर बघितलं त्यावेळेचा इथला दरवाजा हा असाच आहे. तर आपण आता पुढे गाडात प्रवेश करू. कारण आता विसापूरच्या टॉपवरती आपण आहोत, जो आपला दरवाजा आता दाखवला आपण, आणि तिथेच बाजूला हे माव नाव काय आपलं गोविंद गोरे मावा भेटलेत. तर त्यांचा इथे स्टॉल आहे, हे पाणी वगैरे इथे आहे. आम्ही तिथे कैरीही घेतली आणि एक 5 मिनटं विश्रांती करायला थांबलो आम्ही इथे. तर मामाकडून गाडाची थोडीफार आपण माहिती घेऊ. मामा, गडावरती पूर्ण जायचं असेल, बघायचं असेल दगड कसं फेरी मारली पाहिजे आपण? आता लेफ्टला जायचं इकडे. ओके, म्हणजे दरवाजातून आलं लेफ्टला पहिलं जायचं. लेफ्टला जायचं. पुढे गेले की एक लोगोट टोक भेटेल, तिथे एक झेंडा भेटेल, एक जाता आणि एक चुन्याचा घाणा. तिथून पुढे सरले थोडे की तटबंदी 300 मीटरची तटबंदी छान आहे, जशी तशी आहे. त्याच्या पुढे आलं की एक मारुती मूर्ती भेटेल, ती पाण्याच्या टाक्यामध्ये आहे ती म्हणता तुम्ही का? त्याच्या पुढे आलं की 2 वाडे भेटेल, हे पडलेल्या अवस्थेमध्ये थोडं. त्याच्या लेफ्टला खाली उतरलं की एक टोक आहे, चोर दरवाजा आहे तिथे, आणि तिथे 2 तोफ आहेत. ओके, तिथून पुढे परत लेफ्ट, म्हणजे चोर दरवाजा पुढे तोफा आहे, त्याच्या खाली तो चिलखती बुरुज म्हणतो तो. आणि त्याच्या पुढे आलं की तुम्हाला पुन्हा ते पाटण दरवाजा भेटेल, 2 तोफा भेटेल तिथे. तिथून पुढे गेले की एक महादेव मंदिर भेटेल, आणि त्याच्या पुढे एक बुरुज आहे मोठा बुरुज. बाकी मग इथं मोकळं. ओके, शनिवारवर फुल गर्दी असेल ना इकडे? शनिवारवर गर्दी राहते. ओके, तर मामाकडून आपल्याला छान माहिती आपल्याला मिळाली. आम्ही ॲक्च्युली पहिले मंदिराकडे जाणार होतो, पण मामांनी सांगितलं की तुम्ही जर डाव्या बाजूने गेलात तर पूर्ण गड फिरून तुम्ही परत इकडेच याल, तर आणि रस्ते कुठे चुकल्यासारखं होणार नाही. तर मामांच्याकडून आपण माहिती घेऊन त्याच मार्गाने आपण पुढे जाऊया. आता तिथून पुढे आलो की आपल्याला असं हे एक रूम दिसतात इकडे. आलो की बघतो असं प्रशस्त असं हे खोदीव टाका दिसत आहे. हो ना, गाळात खूप गाळ भरला त्यातला. मित्रांनो, मामांनी सांगितल्याप्रमाणे आपण पहिले मंदिराकडे जाणार होतो, पण मामांनी जे सांगितलं खूप चांगली माहिती आम्हाला असं वाटलं. आणि कसं असतं, इथले स्थानिक आहेत त्यांच्याकडून काही माहिती घेतली तर बरं पडतं. तर आता आपण तटबंदीच्या बाजूनेच पुढे जाणार आहोत, की जेणेकरून गड प्रदक्षिणा पूर्ण होईल. ॲक्च्युली त्यांनी सांगितलं की तुम्ही रेग्युलर जरी ट्रेक करत असाल तर हे पूर्ण बघत जायचं तुम्हाला 2.5 ते 3 तास पाहिजे पूर्णवरती गड फिरायला. सो आम्ही आता तिकडे जातो आहे. इथे येते का? पण जेव्हा गडकिल्ला फिरत असतो ना तर निश्चित काळजी घ्यायची असते. ती काळजी अशी, मित्रांनो, मी आता ह्या तटबंदीवरून चालत होतो तेव्हा पटकन माझ्या लक्षात असं आलं की बघा इथे समोर फट दिसते, त्या फटीमध्ये एक साप आहे. बऱ्यापैकी तो पुढे आला होता, पण माझं लक्ष गेलं ते मी बघितलं थोडं आतमध्ये गेलेलं आहे. तर आपण अशी सह्याद्री जेव्हा फिरतो तेव्हा निश्चित मित्रांनो काळजी घ्यायची असते.
इथून आता आपण त्या तटबंदीवरून चालतो आहे. प्रशस्त अशी ही विसापूरची तटबंदी आपल्याला दिसते की ज्याच्यावरून आपण संपूर्ण फिरू शकतो अशी तटबंदी आहे. ही माझ्या पाठीमागे आपण तटबंदी बघताय आणि ह्या तटबंदीवरतीच हा असलेला समोर बुरुज आपल्याला दिसतो. हा पहिला बुरुज लागला आहे आणि या बुरुजावरून आपल्याला समोरचा हा पूर्णच्या पूर्ण प्रदेश दिसतो आहे. पण बघितला हा संपूर्ण पवन नावाचा भाग आपल्या समोर दिसतो आहे आणि एक्झॅक्ट बरोबर इकडे आहे हा आहे लोहगड. मित्रांनो वातावरण अगदी स्वच्छ आहे. मस्त वातावरणात विसापूर आम्ही फिरतोय. विसापूरचा जो वरचा टॉप आहे तिकडे आता आपण आहोत. तटबंदीच्या बाजूनीच आपण पुढे चाललो आहे की जेणेकरून आपल्याला पूर्ण गड हा एक्सप्लोअर करता येईल. जवळजवळ 350 एकरमध्ये हा गड पूर्ण पसरलेला असं म्हटलं जातं. पण बघताय हा संपूर्ण परिसर. तटबंदीच्या बाजूने चालताना आपल्याला पहिली लागली पाण्याची टाकी. प्रशस्त अशी पाणी टाकेली बघा. हे पाण्याचे हे एक टाका आहे पाण्याचं, त्याच्या बाजूला दुसरा टाका आहे आणि आपण चालत आलो पुढे. मित्रांनो इथे सुद्धा पाणी टाका लागला आहे आणि बरोबर माझ्या पाठी आपण बघताय की बघा ती प्रशस्त जवळजवळ संपूर्ण आपल्या नजरेला इथून दिसणारी तटबंदी दिसते संपूर्ण बघा. आणि किती छानपैकी ती अजूनही शाबूत आहे. ही त्यावेळची तटबंदी आहे ज्या तटबंदीवरून आपण आरामशीर चालत जाऊ शकतो आणि त्याच्या फांद्या पण तेवढ्याच आजही मजबूत आहेत, म्हणजे आजही सुस्थितीत आहेत. तर आपण आता विसापूर जो किल्ला आहे ह्याच्या पूर्ण बाजूनी तटबंदीच्या बाजूनीच पूर्ण फिरतोय की जेणेकरून हा गड पूर्ण आपल्याला एक्सप्लोअर करता येईल. तर आपण पाण्या टाक्या बघितलेल्या आहे बघा. माझ्या पाठी बघ्या पाण्या टाक्या बघितल्या आणि असं आपणच पुढे समोर पठारावरती जातो आहे. मित्रांनो आता तटबंदीवर चालत आपण बुरुजावरती आलेलो आहे. तर आता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणून बघा समोर बरोबर आपल्याला पूर्णच्या पूर्ण लोहगड दिसतोय. हा लोहगडाचा एंट्रन्स आहे जिथून आपण लोहगडाच्या वरती चढतो. हा लोहगडाचा वरती बाले किल्ला आहे आणि आपण पुढे 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 ह्या साईडला आलो तर बघा हा विंचूकडा आहे. तर विसापूरवरून जो आपल्याला लोहगड दिसतो पूर्ण तो ह्या बुरुजावरून दिसतो आणि त्या बुरुजावर आता आपण उभे आहोत. तर जी जोडगळ म्हटली जाते लोहगड आणि विसापूर ह्यासाठी जाते. समोरच्या दृष्टीकोनामध्ये आपल्याला दिसणारा हा आपल्या समोरचे लोहगड आणि आता आपण आहोत विसापूरवरती. मित्रांनो आता आपण आहे विसापूर किल्ल्याच्या त्या पठारा भागावरतीच. माझ्या पाठीमागे आपणही बघताय प्रशस्त तटबंदी आहे आणि अगदी बरोबर तिथेच त्या तटबंदीच्या समोर हे विसापूर किल्ल्यावरती असलेलं हे आपण चुन्याच्या घाण्याचं जातं बघतोय. हे चुन्याच्या घाण्याचं जातं आहे आणि ही जर चुन्याची घाण्याची मळणी जी केली जायची ते बघा हे संपूर्ण हे स्ट्रक्चर जे आपल्याला दिसतं आहे हे सगळं स्ट्रक्चर त्याचंच आहे. तर इथे जो बांधकाम करण्यासाठी गडावरती बांधकाम करण्यासाठी किंवा तटबंदीसाठी जे काय वाडे बांधले असतील, जे काय बांधकाम केलं असेल त्याच्यासाठी जे लागणारा चुना तयार केला जायचा किंवा मटेरियल तयार केलं जायचं ते ह्याच ठिकाणी त्याचाच हा घाणा आपल्याला दिसतो आहे. हे बघा हा त्याचं चाक आहे की जे बैलांना त्याच्यावरती झुंपून मग हा घाणा त्याच्यात फिरवला जायचा. हे चाक फिरवलं जायचं आणि ते मिश्रण तयार केलं जायचं. चुन्याचा घाणा आपण बघितला त्याच्या बाजूलाच बघा इथे जातं आहे. हे प्राचीन जातं आपण बघतो किती मोठं हे जातं आहे आणि बघा त्याच्या खालचा हा भाग आहे की जे काय त्यावेळेस दळलं जात असेल या गडावरती असणाऱ्या माणसांसाठी किंवा इथे राहणाऱ्या लोकांसाठी त्याचं हे जातं असेल. हे बाजूला चुन्याचा घाणा आहे आणि त्याच्या बाजूलाच हे प्रशस्त बघा किती मोठं जातं दिसतं आपल्याला. मित्रांनो तटबंदी जवळ आपण वरती आलो की आपल्याला या साईडला हा बुरुज लागतो तटबंदीमधला. हा बुरुज आणि अगदी या बुरुजाला बघितलं आपण तर अशा प्रकारचं इथून बघा संपूर्ण प्रदेश आपल्याला दिसतोय. समोर लोहगड दिसतोय.
इथून मारा करण्यासाठीचे असं तयार केलेल्या ही वास्तू आपल्याला तयार केलेलं आपल्याला असंही मित्रांनो, तटबंदीच्या दुसऱ्या बुरुजावरती आपण आता आलेलो आहोत. ही बघा, ही संपूर्ण तटबंदी आणि त्याच्यावरचा हा बुरुज शत्रूवरती मारा करण्यासाठी बघा अशा प्रकारचं इथे केलेलं प्रयोजन आहे. त्यामुळे किमान जेवढं करता येईल तेवढं गडावरती येऊन साफसफाई करण्याचं आमचं प्रयोजन होतं. तर जिथे जिथे हे असे बुरुज आहेत तिथलं गवत थोडंफार का होईना पण आम्ही काढायचा प्रयत्न करतो आहे. स्पेशली अमोल आता ते काम करतो आहे. मित्रांनो, हा बुरुज आता आपण बघितला, त्याचा टाईमलॅप्स आपण बघितला धुक्याचा मस्तपैकी. आणि बरोबर ह्या इथे बघा आपल्याला असं एक छोटंसं स्ट्रक्चर दिसतंय. तर हे जे आहे या तटबंदीच्या पलीकडच्या बाजूला जे पठार आहे त्या पठाराचं तिथलं पाणी बाहेर निघण्यासाठी अगदी आउटलेट केलेलं आपल्याला दिसतोय. किती सुंदर प्रयोजन त्यावेळी छत्रपतींच्या काळामध्ये केलेलं आहे. म्हणूनही तटबंदी बघा आजच्या काळात सुद्धा शाबूत आहे. जे कुठेही पाणी तटबंदीमध्ये मुरू नये आणि तटबंदीला काय डॅमेज होऊ नये म्हणून बघा इथे बरोबर पाणी ते खाली पडतंय आणि इथून खाली निघून जात आहे. सुंदर प्रयोजन आपल्याला बघायला मिळतं इकडे. मित्रांनो बघा, ही खासियत आहे इथे विसापूर किल्ल्यावरती. काही वेळापुरती आपण बघितलं तर अगदी वातावरण स्वच्छ होतं, सगळीकडे आपल्याला अगदी मस्त बघायला मिळत होतं. अगदी थोड्या वेळात बघा संपूर्ण धुकं पसरलं आहे आणि थोड्या अंतरावर तटबंदी बघा ती दुसऱ्या दिसायला लागली आहे. हे बघा असं. त्यामुळे विसापूर किल्ला जेवढा खालून सपाटीवरून चालताना जेवढा आपल्याला इझी वाटतो तेवढंच काळजी घेऊन चालावं लागतं. कारण हे बघा वातावरण तर खूप छान वाटतं. अगदी जो थोडाफार थकवा आला होता तोही आता आमचा गेला आहे आणि पूर्ण धुक्यात हरवलेला हा विसापूर. अगदी काही वेळापूर्वी तटबंदीच्या तिथून आम्हाला जिथे मारुतीरायाचं शिल्प ज्या टाक्यावरती कोरलं आहे ते टाका स्पष्ट दिसत होतं, परंतु त्या धुक्यामुळे तेच आता आम्हाला शोधावं लागतं आहे. त्यासाठी आम्ही तो वरती पुन्हा चढलो आहे, शोधतो ते टाकं कुठे आहे. बघा किती धुका आहे पूर्ण. आता तो मागे येतोय टाका आता मला दिसत नाही आहे, धुक्यात गुडूप झाला आहे. त्याचा मग तिकीट दिसते बहुतेक. येस येस येस. चलो मित्रांनो, फायनली आपण त्या टाक्याजवळ पोचलो आहे. मी दाखवतो पुढे आपल्याला ते टाकं. तर इथून थोडं वरती येतो. येस मित्रांनो, माझ्या पाठी बघताय पवनपुत्र हनुमानाची मूर्ती जिथे कोरलेली आहे ते पाण्याचं टाकं. हे बघा
ही सुंदर मूर्ती अगदी जे पाण्यात टाके त्याच्या वरच्या बाजूला कोरलेली दिसते आपल्याला. ही टाका आता पूर्ण आपण बघूया आणि मग पुढे जाऊया. मित्रांनो, ते आता टाका आपण बघितलं जिथे मारुतीरायाची मूर्ती जिथे कोरलेली आहे आणि ती बघूनच आपण परत पुढे चाललो आहे. आणि आपल्याला पूर्ण गडफेरी करायची आहे. पुढे आपल्याला पुन्हा काही अवशेष म्हणजे वाड्याचे अवशेष आहेत, त्यावेळेचा इथे बांधलेला जो वाडा होता त्याचे अवशेष आहेत. त्याच्यानंतर दारुगोळा कोठार आहे माझ्या माहितीप्रमाणे आणि काही पाण्याची टाकी आहेत. पुढे शंकरशिवाचं मंदिरही आहे, आपल्याला तेही बघायचं आहे. हे बघा, इथे पुन्हा दुसरं पाणी टाकायला लागले. असं म्हटलं जातं की इकडे या विसापूर किल्ल्यावरती जवळपास 84 पाण्याची टाकी आहेत, पण आता त्यातली जवळजवळ 50-51 टाकी जी आहेत ती त्याच्या आसपासच्या टाक्यांमध्ये थोडंफार पाणी दिसतं. पिण्यायोग्य पाणी कुठेच नाही आहे गडावरती, पण असं पाण्याचा साठा असं टाका आपल्याला तिथे बघा, इथे बाजूला दिसतं आपल्याला. हे बघायचं तसं टाका आहे. असं टाक्यांचा समूह हा विसापूरवरती त्या किल्ल्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती आहे. हा बघा, संपूर्ण विस्तीर्ण पसरलेला हा विसापूर किल्ल्यावरचा आपल्याला प्रदेश दिसतोय. हा संपूर्ण वरचा सपाट भाग आपल्याला दिसतोय. आणि बघा, इकडे आपल्याला धुकं थोडंसं कमी झालं. इकडे एक वास्तू दिसते, आपण आता तिकडे जाऊया. तोच बहुतेक त्यावेळेचा इथे बांधलेला वाडा असेल, तर आपण तिकडे जाऊया. समोर दिसते आपल्याला ही वास्तू. आता आपण आतमध्ये जाऊन बघूया एक्झॅक्ट वास्तू कसली आहे. च्या बाजूनेही प्रोटेक्शनसाठी कदाचित ही वॉल आहे किंवा पूर्ण बाजूने असं फिरता आलं पाहिजे. हे वास्तूमधलं एक प्रवेशद्वार आहे. हो, बघा, ही वास्तू आपल्याला दिसते समोर. छप्पर पूर्ण नाही आहे, म्हणजे पूर्णच्या पूर्ण ही छप्पर गेलेली वास्तू आहे. वास्तूची छप्पर नाही आहे, परंतु ह्या बाकी ज्या भिंती आहेत या सुस्थितीत आपल्याला दिसत आहेत. हे जे आपण मार्ग बघितले ना, ह्याच्यामध्ये लाकूड टाकून त्याच्यावर ते स्ट्रक्चर केलं जायचं. म्हणजे जुन्या काळी जशी घरं बांधली जायची तशाच प्रकारचं असायचं. अगदी त्याच्याबरोबर समोरही आपल्याला दिसेल बघा, इथेही असंच लाकूड आहे. म्हणजे ह्याच्यावरती पुन्हा वेगळा पोटमाळ असू शकतो. कदाचित हे एकंदर स्ट्रक्चर बघितलं तर धान्याचं कोठार वगैरे हे असू शकतं असं मला वाटतं. कारण राहण्यायोग्य तर असं अखंड नसेल बांधलेलं हे, पण आपण बघितलं तर बघा आपल्याला 2 भागात दिसेल. हे वरती पोटमाळ्यासारखं दिसतं आहे आणि हे असं खाली म्हणजे धान्य कोठार हे असू शकतं. एक्झॅक्ट तर्क आता आपल्याला लावता येत नाही, पण ही वास्तू जी दिसते आपल्याला समोर, वास्तूच्या बाहेरून आपण बघतोय जे काय बांधकाम आहे त्याच्या बाहेरून तर कम्प्लिटली हे बघा. आता जर हे पुढे पडलेल्या स्थितीत दिसतंय तरी पण हे बघा, म्हणजे ह्या वास्तूच्या आपण 4ही बाजूनी फिरू शकतो अशा प्रकारचं. आणि बघा, इकडे आपल्याला दिसतंय थोडंसं वरचं त्यावेळेचं जे काही छप्पर असेल त्याचा ह्या साईडचा भाग दिसतोय. छप्पर भले आता वरती काही नाही आहे. बघा, इकडे पूर्ण धुक्यामध्ये सगळं परत हरवलं आहे. आणि मागची जी वास्तू आहे ती मी इथं बघितली, ती बघून आम्ही पुढे चाललो आहे. कारण ह्याच्या एक्झॅक्ट इथे मागे आहे ना दुसरी मोठी वास्तू दिसते. तो गडावरचा कदाचितचा त्यावेळेचा असलेला वाडा असू शकतो. तर अमोलचं माझं बरंचसं आपलं डिस्कशन झालं आता की हे धान्य कोठार असू शकतं की दारुगोळा कोठार असू शकतं. तर थोडंसं कन्क्ल्युजन ह्याच्यामध्ये असं निघतं आहे, म्हणजे असं आम्हाला वाटतं आहे की जर एवढा अगदीच बाजूला लागून थोड्या अंतरावरती जर एवढा मोठा त्यावेळचा राहता वाडा आहे, जो त्यावेळचा मुख्य वाडा म्हटला जातो तो आहे, तर त्याच्या बाजूला दारुगोळा कोठार इथे 100% नसू शकतं. तर ते धान्य कोठार असतं असं एक आम्हाला तरी वाटतं. तर याबद्दल जर जास्त कोणाला माहिती असेल तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करून सांगा. आणि बघा, इकडे बघताय तो हा आहे त्यावेळेचा तो प्रशस्त असलेला वाडा. आपण त्या वाड्यामध्ये जाऊन आता तो वाडा एक्सप्लोर करूया. बघा, हे पायऱ्या आपल्याला दिसत आहेत. ह्या पायऱ्या आपल्याला घेऊन जातात त्या वाड्यामध्ये. बघा, वाड्याच्या आतमध्ये आता पूर्णच्या पूर्ण पडझड झालेलं आपल्याला दिसते.
असंच आपल्याला अमोल आपण इकडे बघितलं होतं पनवेलजवळ कुठला आपला किल्ला कर्नाळा किल्ल्यावरती जो पुढचा लास्ट एंडचा सुळका आहे त्याच्या डाव्या बाजूला सुद्धा अशाच प्रकारचं एक स्ट्रक्चर आपल्याला दिसतं. हे बघा. आणि जर ह्याची बांधणी बघितली इथून पुन्हा पायऱ्या आहेत. तसंच आहे. याची फक्त ही उंची आहे जरा जास्त. ही वास्तू जर आपण बघितली ना तर आपल्या लक्षात येईल बघा. हा बाहेरचा म्हणजे आतला भाग आहे आणि हा पलीकडचा भाग आहे. अशा दोन भागांमध्ये आणि ते बांधकामासाठी वापरलेलं सगळं मटेरियल आपल्याला वरती दिसते बघा. शेवटच्या घटका मोजताना आपली वास्तू दिसते. पुरातत्व खातं हे स्वतः काही करत नाही आणि दुर्गसेवकांना काही करूही देत नाही अशी परिस्थिती आहे. बऱ्याचशा संस्था प्रतिष्ठानं ही कामं करू इच्छितात पण बऱ्याचशा अडचणी येतात. असो, कधी जाग येणार सरकारला ह्या पुरातत्व खात्याला देऊच ठाऊक. मित्रांनो तिथून पुढे आलो आहे. पुन्हा आपल्याला दिसतं इकडे पाण्याच्या टाक्यांसमोर दिसतोय 1 2 3 4 टाक्या लाईनमध्ये दिसत आहेत. आणि इथून आपल्याला पुढे जायचं आहे जिकडे आपल्याला काही वास्तूंचे अवशेष आहेत. अमोल जिकडे चाललं तिकडून. ॲक्च्युली मित्रांनो गडावरती एवढं धुकं आहे की आम्हाला फार शोधत जावं लागतं आहे. आणि इनफॅक्ट प्लस पॉईंट असं झाला की कधी कधी फायद्याच्या काही गोष्टी होतात. पूर्व स्टडी करून आलेलं. तर मी काल हा मॅप जो आहे हा विसापूरचा मी स्क्रीनशॉट करून ठेवला होता. म्हणजे डाउनलोड केला होता माझ्याकडे. आणि त्या धुक्यामध्ये त्या मॅपचा खूप मला वापर झाला आता यायला. कारण काही जी ठिकाणं आहेत ते धुक्यामधून रस्ता दिसत नव्हता पण आम्ही मार्ग काढत पुढे आलो आणि आत्ता बरोबर आम्ही त्या रस्त्याला लागलेलो आहोत. मित्रांनो खूप गडबड होती आहे. मी पुढे चाललो होतो ते काकांना विचारलं तो जो पाटण दरवाजा जो आहे की ज्या पाटण दरवाजाने येण्याचाही दुसरा इकडे रस्ता आहे तर त्या आपण पायरी मार्गाने खाली चाललो आहे आता. कारण मला तेही भाग आपल्याला दाखवायचा आहे. कारण आपण पुढे गेलो ना तर खाली जो पाटण दरवाजा आहे तिथे पाण्याचे एक प्रशस्त 2 टाके आहेत आणि तिथे दरवाजा तिथे फार मोठी चपटदान स्वरूपाची मारुतीची मूर्ती आहे. जशी आपण टाक्यावर बघितली ना तशा स्वरूपाची मूर्ती तिकडेही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विसापूर ज्या गोष्टीमुळे आजकालच्या हौशेन फेमस केलं आहे त्या पाण्याच्या पायऱ्या ज्या आहेत म्हणजे ज्या फ्लोनी पाणी जातं आणि त्याच्यावरून बरेच येणारे रील व्हायरल झालेले आहेत तोही भाग तिकडे आहे. तर आपल्याला मुळात तिकडे जायचं आहे आता. म्हणजे मला तो पाटणचा मार्गही आपल्याला दाखवायचा आहे. आपण येताना ज्या रस्त्याने त्याच रस्त्याने जाणार आहोत पण मला तोही मार्ग आपल्याला दाखवायचा आहे. म्हणून मी आता इथून खाली येतो आहे आणि मग तिथून आपण पुढे जाणार आहोत. मित्रांनो इथूनच आपण खाली आलो आहे जो मी म्हणता पाटण दरवाजावर जायचं आहे. आणि हे बघा इथून खालून आपल्याला ते वरती यायचं आहे. पुन्हा आपल्याला इथून पुन्हा वरती यायचं आहे. पण निवळ आपले जे प्रेक्षक वर्ग आहे जे आपले सबस्क्रायबर आहेत योगेश देशमुख फॅमिली आपल्या योगेश देशमुख ब्लॉगची जी फॅमिली आहे त्या संपूर्ण फॅमिलीला आपल्या व्ह्युअर्सला हे सर्व आपल्याला दाखवायचं आहे. म्हणून थोडंसं अडवाट करून मी तिकडे जातो आहे की जेणेकरून हा विसापूर किल्ला जो आहे तो बऱ्यापैकी आपण बघू शकता. त्यासाठी मी आता पुन्हा खाली जातो आहे. मित्रांनो मी आत्ता त्याच ठिकाणी आहे की हा जो आहे पाटण दरवाजाकडून येणारा रस्ता आणि एक्झॅक्ट समोर आपण जी बघताय ती आहे हनुमानाची मूर्ती जी चपटदान स्वरूपामध्ये आहे. याच्या बाजूला हे प्रशस्त असे 2 रूम आहेत ते मी आतमध्ये जाऊन एक्सप्लोर करणार आहे. आणि ह्या बघा समोरच्या ह्या पायऱ्या हा समोरचा पायरी मार्ग जो आहे जिकडून आपण उतरलो खाली तो हा पायरी मार्ग आहे. आणि अगदी बरोबर समोर हा जो दिसतोय हा चपटदान स्वरूपातला मारुती. इथे मूर्तीच्या बाजूला आपल्याला 2 गुहा दिसत आहेत जे आपण आता आतमध्ये जाऊन बघूया. बऱ्याचशा मोठ्या प्रशस्त अशा गुहा आतमध्ये आहेत. हे बघा अशा 2 गुहा आहेत. आपण आता फ्लॅश ऑन करून आतमध्ये बघूया. ॲक्च्युली बघा प्रशस्त अशा मोठ्या गुहा आहेत. बराच अंधारी दिसतो आतमध्ये बघा. अशा 2 गुहा आहेत. इकडे दुसरी गुहा आहे. ही पायऱ्या उतरून खाली जायला लागतं आपल्याला. ऑलमोस्ट एका वेळेला 50 माणसांच्या पेक्षाही जास्त माणसं राहतील अशा प्रशस्त अशा गुहा आहेत. त्यावरती गणरायाची मूर्ती आपल्याला दिसते दगडात कोरलेली.
हां, राहायची सोय तर 100% होत असणार आपल्याला. मित्रांनो, मी आपल्याला म्हटलं ना पाटण मार्ग येणारा रस्ता, तो बघा हाच रस्ता आहे. ह्या घळीतूनच आपल्याला वरती यावं लागतं. समोर जी घरं वगैरे दिसतात आपल्याला खूप दूर अंतरावरती, तिथून हा संपूर्ण रस्ता आहे. तो अंदाजे 1.5 ते 2.5 तासाचा ट्रेक आहे जर आपण नॉनस्टॉप आलो तर. आणि तिथूनच मग इथून आपल्याला परत वरती यावं लागतं. आणि मग इकडे जे मी म्हटलं मारुती रायाची मूर्ती आहे, तिथून ह्या पूर्णावरती पायऱ्या लागतात. जसं मी अगदी सकाळी ट्रेक चालू करताना मी आपल्याला म्हटलं होतं की इंग्रजांनी गडावरती येणारे सगळे मार्ग जे आहेत ते तोडून निस्तानाभूत केले, तशाच प्रकारच्या दोन्ही बाजूला हा पायरी मार्ग होता. आणि दगड आपल्याला खाली दिसतात, त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो आहे. तर 1818 साली जनरल पॉथरने जे काही पराक्रम केलेत, पराक्रम म्हणजे शिवाय घालण्याचेच पराक्रम आहेत ते, पण ज्या काही गोष्टी केल्या त्याच्यामध्ये गडकिल्ल्यांची नासधूस केली, त्याच्यामध्ये हे पायरी मार्ग नासधूस केले की जेणेकरून त्यांनी हे तर ओळखलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा स्वराज्यातल्या लोकांचं जे बलस्थान आहे हे गडकिल्ले आहे. आणि हे गडकिल्ले, त्याच्यावरती असलेली वास्तू, त्या गडावरती जाणाऱ्या पायवाटा, रस्ते, हे जर सगळे पायरी मार्ग असतील सगळे निस्तानाभूत केले तर हे खाली मैदानात येतील आणि त्यांना हरवणं सोपं होईल. म्हणून सह्याद्रीतले गडकिल्ले नष्ट करण्याचं काम जे इंग्रजांनी केलं त्यातलाच एक भाग म्हणजे हा जो पायरी मार्ग आहे हा पूर्णच्या पूर्ण निस्तानाभूत केला गेला. कारण पाटण दरवाजात आपण वरती आलो की आपल्याला अशा 2 तोफा दिसतात. त्यामुळे साफसफाई करतं इथे एक ही मोठी तोफ आहे आणि त्याच्या बाजूला ही छोटी तोफ आहे. तिला अलीकडच्या काळामध्ये आपल्याला हा गाडा बसवलेला दिसतो आहे. आणि ही तोफ बघितली, ह्याच्यामध्ये समोर आपल्याला ही तोफगोळाही दिसतो आहे. हा समोर तोफगोळा आहे. तरी छोट्या स्वरूपाची तोफ आहे. इथून बत्ती दिली जायची. ही छोटी तोफ आहे आणि त्याच्या बाजूला असलेली ही मोठी तोफ आहे. अशा 2 तोफा इथे आहेत. आता आपण थोडंसं इथे साफसफाई करूया आणि मग पुढे मार्गस्थ होऊया. बऱ्यापैकी बाजूचं सगळं जेवढं शक्य तेवढं गवत काढून साफ केलं आहे आपण बघा. आणि आता आपण इथून पुढे मंदिराकडे मार्गस्थ होऊया. चालत पुढे येताना आपल्याला आता डाव्या बाजूला हे तलाव दिसत आहे बघा. हे समोर तलाव आहे आणि तलावाच्या बरोबर बाजूने आपण जेव्हा चालत जातो तर पुढे आपल्याला दिसतं आहे शंकराचं मंदिर. आपण आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. मित्रांनो, आत्ता आपण पोचलो आहे महादेवाच्या मंदिराजवळ आणि हे महादेवाचं मंदिर आहे. त्याच्यासमोर आपण जी बघता ही दीपमाळ दिसते आपल्याला. त्याच्यावरती गणपती आणि अजून देवी देवतांची बाकी शिल्प आपल्याला कोरलेली दिसतात. इथे नागशिल्प आहे. हे अशी वेगवेगळी शिल्प आपल्या इकडे कोरलेली दिसतात. हनुमानरायाचं शिल्प दिसतं आहे आणि अशी संपूर्ण दीपमाला आहे. आणि या दीपमाळेच्या बरोबर समोर 2 नंदी आहेत आणि समोर शंकर शिवाचं हे मंदिर आहे. महादेवाच्या मंदिरापुढे चालत आलो आपण की इथेही असं काहीतरी देवस्थान दिसतं आहे. त्याच्या पुढेही इथे काहीतरी शेंदूर लावलेलं एक देवस्थान आहे. कदाचित स्थानिकांनी किंवा स्थानिकांची मान्यता असणारी काहीतरी देवस्थानही असू शकतात. आणि हा बघा संपूर्ण पठार आहे. आता पूर्ण मोकळं झालेलं दिसतं आहे, पण काही वेळात पुन्हा सगळं धुकं येतं आणि आच्छादलं जातं. आपण त्या बुरुजाकडे चालत जातो आहे, पण हे बघा इकडे सुद्धा पाण्याचा फार मोठा समूह आहे. 1 2 3 4 टाकी इकडे दिसतात आणि समोर हा पाण्याचा छोटा तलाव दिसतो. ह्याच्या बाजूला इथे पुढे परत पाण्याचा टाका आहे आणि आपल्याला जायचं आहे त्या समोर बुरुजाकडे.
हा जो बुरुज दिसतोय मागचा, ह्या बुरुजावरती आपल्याला जायचं आहे आता. चलो. थोड्या वेळापूर्वी आपण पूर्ण धुकं बघितलं आणि आता बघताय पूर्ण सूर्यप्रकाश आहे. ते सूर्यनारायणाचं दर्शन झालं आता आपल्याला परत. हे असं धुक्याचं आणि सूर्याचा चांगला खेळ चाललेला दिसतो आपल्याला विसापूर किल्ल्यावरती. हीच इथल्या क्लायमेटची खासियत आहे मित्रांनो. ऊन तर लागतंय, तापतंय चांगलं, पण मध्ये धुकंही येत आहे. हे बघा. ही एक वास्तू समोर दिसते, छोटी वास्तू आहे, लक्षात येत नाही काय आहे, पण ही अगदी त्या बुरुजाच्या जवळच आहे ही वास्तू. मित्रांनो संपूर्ण आपल्या तटबंदी दिसते, काही पूर्ण तटबंदी आहे आणि हा समोर दिसतोय बुरुज. मित्रांनो आपण आता बुरुजावरती आलेलो आहोत. वैशिष्ट्यपूर्ण बांधणी असलेला बुरुज आपण बघतोय. एकतर तो तटबंदीपासून थोडा बाजूला असलेला बुरुज आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो बुरुज आहे ह्याच्यावरती जे आपल्याला बांधकाम दिसत आहे ते थोडंसं एक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे असं बांधकाम आहे मित्रांनो की बघितलं आपण तर चुन्याच्या घाण्याला कसा मध्ये गॅप असतो अशा प्रकारचा गॅप संपूर्ण आपल्या इथे दिसतोय. बघा इथे हा गॅप आपल्याला दिसत असेल बघा इथे. तर ह्याचं हे स्ट्रक्चर इथे यासाठी असेल की इथे समोर तोप असणार 1001% वरती, म्हणजे तोफेचं प्रयोजन आहे हे. ती इथे तोफ असेल आणि ती तोफ असेल ती ह्या वेगवेगळ्या अँगलला फिरवण्यासाठी ह्याच्याबरोबर त्या मधल्या गॅपमधून विशिष्ट प्रकारचं एक लाकडी चरखा म्हणा किंवा लाकडी चाक असेल त्याच्यावरती ती तोफ बरोबर बसून ती फिरवली जात असेल. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक दिशेला त्या तोफेला घेण्यासाठी बघा समोर पण आपण दिसतंय की वेगवेगळे असे भाग मोकळे ठेवलेले आहेत बुरुजाचे आणि हा बुरुज थोडा आतमध्ये घेतलेला आहे. त्याचं मेन कारण हेच आहे की ह्या बुरुजावरून तोफेचा अगदी व्यवस्थित मारा समोरच्या भागावरती करता यावा म्हणून हे केलेलं प्रयोजन आपल्या ठिकाणी दिसतं. पण पुढे चालत चाललो आहे आणि अजून एक आपल्याला पाण्याचा मोठा प्रश्नाचं टाकी ते लागलं. हे बघा या गडाच्या अगदी संपूर्ण आपण गड प्रदक्षिणा करतोय तर सगळ्या बाजूनी प्रॉपर तटबंदी आहे. ह्या टाक्यांचा जो वापर आहे एकतर दुहेरी फायदा. बऱ्याच वेळा माझ्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं आहे, पण गड फिरत असताना ही माहिती मी दिलेली आहे, पुन्हा सांगतो. हे जे टाकी आहेत ही टाकी बांधताना म्हणजे ही टाकी खोदण्याचं मेन प्रयोजन हेच आहे की बाजूची तटबंदी जी आहे किंवा इथल्या वास्तू आहेत ते बांधण्यासाठी इथला दगड वापरला जातो आणि एकदा का ती टाकी खोदून झाली की त्याचा दुसरा वापर म्हणजे गडावरती असणाऱ्या लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते. तर अशा प्रकारचं खूप चांगलं व्यवस्थापन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात केलेलं आहे. आज ते आपल्याला टिकवता येत नाही, आपलं दुर्भाग्य आहे, पण असं चांगलं व्यवस्था आपण या विसापूर किल्ल्यावरही बघतोय. काहीशी नष्ट झालेली तटबंदी आपल्याला दिसते. इथेही थोडासा बुरुज आहे. या तटबंदीमध्ये ठिकठिकाणी बुरुज बांधलेले दिसत आहेत आणि आपण जो आत्ता बुरुज बघितला ज्याच्यावरती आपण तोफेसाठी केलेलं प्रयोजन सांगितलं तो एक बुरुज वेगळा आपल्याला इथे दिसतोय. आणि बघा पुढे परत तटबंदी. आपण पूर्ण तटबंदीच्या बाजूनीच चालत पूर्ण पुढे जातोय. हे संपूर्ण पठार आहे, इकडे सगळी झाडी आहे. हां इकडे काहीतरी दिसतंय का? तलाव आहे का इकडे? ओके यस काहीतरी इथे बांधीव दिसते. बांधीव तलावच आहे हे. हे बघा मी आत्ताच आपल्याला म्हटलं ना की महाराजांच्या काळामध्ये असं पाण्याचं प्रयोजन केलं जायचं. हे बघा किती मोठं पाण्याचं आहे इथे तलाव आपल्याला दिसतंय. इकडे बघा बांधीव तलाव समोर दिसतं आपल्याला बरोबर. हे बघा इकडे त्याच्यावर इथे रहाटी लावले गेले असतील. याचा प्रशस्त तलाव आहे. पुन्हा ह्याचा वापर त्यासाठीच की पाण्याचं व्यवस्थित संगोपन होईल. पाण्याचा वापर गडकिल्ल्यावरती केला जाईल. गडावरती पाण्याचा कुठला तुटवडा होणार नाही आणि ह्यातून निघणाऱ्या दगडापासून गडाची तटबंदी
गडावरती ज्या वास्तू उभारल्या गेल्या असतील, वाडे उभारले गेले असतील, त्यांच्यासाठी ते दगड वापरले गेले असतील. बघा प्रॉपर आपल्याला दिसते बघा इथे बांधीव तलाव आहे. आणि किती मोठं प्रशस्त तलाव दिसतं आपल्याला. बऱ्यापैकी 80% आपली गडफेरी झालेली आहे. आपण बघा मागाशी मागचा जो उंच भाग आहे त्याच्या बॅक साईडने पूर्ण असं चालत आपण सुरुवात केली होती यायला. हा बाजूचा परिसर ह्या बाजूचा, आणि एक बुरुज आपला आता शेवटचा बघायचा राहिला आहे. तो बघून आपण जिथे सुरुवातीला ट्रेकला म्हणजे आपण पठारावरती वरती आल्यानंतर त्या काकांची ते आपण बसलो होतो तिथे पोहोचू आपण. आपण आता ह्या पॉईंटला आहोत की आपण इथूनच वरती चालत आलो होतो आणि आपण जी तुटलेली तटबंदी अगदी स्टार्टिंगलाच दाखवली तिथेच मी आता उभा आहे. हे बघा संपूर्ण तुटलेली तटबंदी आहे आणि हे बघा इथून असं तटबंदीवर चालत जाण्यासाठी या पायऱ्या बनवलेल्या आहेत की आपण पूर्ण तटबंदीवर चढू शकतो आणि गडफेरी पूर्ण करू शकतो किंवा गडाच्या संरक्षण दृष्टीने पूर्ण गडावरती जाता यायचं. हे बघा फायनली मित्रांनो विसापूर उतरून मी आता खाली आलो आहे. जिकडे आपण आपली गाडी पार्क केली होती मी आता तिथे आलो आहे. माझ्या पाठी आपण एक्झॅक्ट बघताय हा विसापूर किल्ला आहे. जो पाठी दिसतोय आपल्याला पुढे विसापूर किल्ल्याची ही बाजू आहे. मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग आपण निश्चित कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. धुक्यामुळे काही ठिकाणी शूट नाही करता आलं मित्रांनो, कारण अक्षरशः आम्हाला तिथली वाटही मिळत नव्हती. रस्ता काढत मॅपवर थोडंसं शोधत आम्ही पुढे मार्गस्थ झालो. जेवढं दाखवता आलं, जेवढं आम्हाला व्हिडिओ शूट करता आलं तेवढा मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो कसा वाटला आपला विसापूर किल्ल्याचा व्हिडिओ निश्चित कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करायला विसरू नका. आणि मित्रांनो आपल्या चॅनलला आपण नवीन असाल तर व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर, जय शिवराय.